एक इनिंग कर घे 5 ओव्हर होता आता. मॅचसाठी समालोचन करण्याची विनंती आम्ही जितू भोईर का जितू घरत आमचे भाऊबंद आहेत केडूकपाडाचे. जितू घरत यांना विनंती असेल या समालोचन कक्षामध्ये मायक्रोफोनवरती. हॅलो हॅलो. आता असं कर ती मागाशी केली ना मग आता असं कर असं कर तो सोडून दे असं करतो. बॅटिंग कोणची आहे? बॅटिंग टॉस कोण जिंकलं? तुमची बॅटिंग आहे ना? आर्यन बॅट्समॅन कोण गेले? हे 12 पाहिजे 12 पाहिजे ना. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू इथे यायचा आहे. दोन्ही संघाचा 12वा, आमच्या संघाचा मीच 12वा. पाहूया साहिल 11 वर्सेस प्रीत आर्यन 11 यांचा सामना. अंपायरांना विनंती आहे नारायण भोईर तसेच दुसरे अंपायर तुषार भोईर यांना विनंती आहे तुम्ही यायचं आहे. अंपायर साठी आपण पाहतो आदिनाथ भोईर तसेच आदित्य भोईर तसेच तुषार भोईर टोपी घ्यायचे. आपण स्ट्राईकला पाहतो रणधीर भोईर तसेच नॉन स्ट्राईकला पाहतोय आदित्य भोईर. पहिला षटकाचा मानकरी ठरलाय दादा भोईर. आपण पाहतो उंच खुरासा गोलंदाज तसाच त्यांच्या समोर रणधीर भोईर पाहतोय. सामन्याला उशीर करू नका अन्यथा जो लकी ड्रॉ आहे जे 3 हरतील त्यांचा जो लकी ड्रॉ उडणार आहे तो उडणार नाही. शेवटचे जे पहिले जे 3 सामने आहेत ते झाल्यानंतर ठरवलं जाईल की लकी ड्रॉ उडवायचा आहे की नाही. कारण आपल्याला संध्याकाळी दुसरी मॅच आहे नाईट टुर्नामेंट तर त्याच्यामुळे आपल्याला वेळेची आवश्यकता आहे. जर वेळ कमी पडला तर लकी ड्रॉ होणार नाही. दक्षता घ्यायची सर्व संघांनी. पाहतोय गोलंदाजीवर दादा भोईर तसेच स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रणधीर भोईर. भोईर टू भोईर पाहूया पहिला चेंडू टाकणार दादा भोईर. पहिला चेंडू उंचावरून मारलेला पाहूया झेल नाही होईते. विजयच्या हातातून झेल सुटतोय. तिसऱ्या धावाचा प्रयत्न तिसरी धाव सुद्धा पूर्ण. आपण पाहतो मागच्या शेवटच्या चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता होती मात्र ते 3 धावा निघल्या नाही. आता आपण पाहतोय पहिल्याच चेंडूमध्ये या टुर्नामेंट मध्ये रणधीर वर्सेस दादा यांच्यामध्ये 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. एक चेंडू आणि 3 धावा खर्च झालेले आहेत ते दादा भोईर यांच्याकडून. पाहूया आता स्ट्राईकला आहेत ते आदित्य भोईर. बॅकफुटला मारण्याचा प्रयत्न चेंडू हा वाईट ठरतोय. अंपायर आदित्य भोईरे दर्शवतायत. तसेच ज्यांची मॅच झालेली आहे जेवण तयार आहे तुम्ही जेवू शकता. 2 चेंडू झालेले आहेत
एक चेंडू झालेला, सॉरी. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. आता मात्र 2 चेंडू होत आहेत आणि 3 धावा पूर्ण आणि 1 वाईटची, तसेच 4 धावा पूर्ण. फुलटॉस बॉल, मात्र 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र रोखलाय रणधीर भोईर यांनी. 2 धावा पूर्ण. आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू मध्ये धावा झालेले आहेत ते 6. चौथा चेंडू बीट होण्याची शक्यता, मात्र डॉट बॉल. कट कॅच होती वाटते. विजय उलवेकर यांच्या हातून सुटते. उंचावरून असलेला बॉल हा 1 धावाने पूर्ण होत आहे. आता आपण पाहतोय 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 7 वर. पहिल्या चेंडूत 3 धावा आल्या होत्या, मात्र दादानी धावांना रोखलेलं आहे. आतापर्यंत 5 चेंडूत 7 धावा आलेल्या आहेत. आता पाहूया पुन्हा एकदा जय वीरू की जोडी, दादा भोईर वर्सेस रणधीर भोईर. स्ट्रेटच्या दिशेने मारलेला चेंडू, 1 बाउन्स, सीमारेखा पार, 4 धावांसाठी. आपण पाहतोय एक षटक दादा भोईर यांनी टाकलेलं आहे. त्यांनी तब्बल 11 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटच्या चेंडू मध्ये आपण पाहिलं की 4 धावा आल्या आहेत. अंपायरांना विनंती आहे की आपण सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे, कारण जे 3 संघ बाहेर निघतील त्यांना आपल्याला लकी ड्रॉ थ्रू एक संघ शेवटला न्यायचा आहे. 4 टीमा आपल्या शेवटला जातील. पाहतोय आपण दुसरं षटक घेऊन आले सोनू, आणि पहिलीच जोडी आपण पाहतो मैदानामध्ये तब्बल 11 धावांवर खेळते. अंपायर वर प्रेशर टाकायचं नाही, अंपायर निर्णय कळवतील. अंपायर नारायण भोईर कळवतात की आदित्य हा बाद होतोय. आपण पाहतोय सलामीची जोडी ही चांगली खेळत असताना पहिल्या षटकात त्यांनी 11 धावा काढल्या होत्या दादा भोईर यांच्या षटकामध्ये.
तर आता मात्र दुसरं षटक सोनू घेऊन आलं आणि त्यांनी पहिल्याच चेंडूत कट कॅच असा आदित्य भोईर यांना बाद केलेला आहे. तर आदित्य भोईर यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आले तो देवा. पहिलाच उंचावरून मारलेला चेंडू देवा यांच्या बॅट मधून सीमारेखा पार 6 धावांसाठी. पाहतोय सोनू याने पहिलाच विकेट घेतला होता, मात्र दुसऱ्या चेंडू देवाच्या बॅट मधून 6 धावा आणि या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 17 वर. रिव्हर्स शॉट मारला खूप सुंदर कार्पेट शॉट 4 धावांसाठी. देवा आपल्या वैयक्तिक 2 चेंडूच्या समाप्तीवर 10 धावावर खेळतोय देवा, ज्याने पहिल्या चेंडूत विकेट घेतला होता, मात्र आता तो महागडा ठरतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट आणि तसा नक्कीच जो खातोय त्याच्या जीवाला बराच वाटतोय, पण ते खूपच हानिकारक आहे, कृपया कमी करा. धावा 25 झालेले आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, मात्र कोणती धाव नाही. चांगला बॉल म्हणू शकतो हा सोनूचा, मात्र सोनू हा खूप महागडा ठरत आहे. या षटकातील 5 चेंडू त्यांनी टाकलेले आहेत. तसेच षटकातील शेवटचा चेंडू पाहूया आपण सोनू काय करतोय. यॉर्करचा बॉल, अंपायर नारायण भोईर दर्शवत आहेत की हा वाईट बॉल आहे. धाव संख्येत वाढ होते 1. या धावसंख्येने धावसंख्या पोहोचते ती 26. आता आपण पाहतोय हा डॉट बॉल. तर आपण 2 षटक पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे ती 26. आपण रन रेटचा हिसाब केला तर 13चा हा रन रेट दिसतोय. हिडुकपाडा प्रीमियर लीग गाजतंय मोठ्या थाटामाटात, जाई षटकर चौकार KPL मध्ये मैदानात, तर आपल्याला देवदास भोईर दर्शवतायत जे खेळाडू खेळून झालेले आहेत, ज्यांना भूक लागलेली आहे त्यांनी जेवणासाठी जायचंय. गरम गरम जेवण आपलं वाट पाहत आहे. तसेच आपण पाहतोय आपल्या समालोचन कक्षामध्ये आपले अति चविष्ट जेवण बनवणारे आचारी गजानन ठाकूर, तसेच मोहन वासकर, दिलीप भोईर आपण पाहतोय यांच्या हस्ते हा जेवण बनवण्यात आलेला आहे. त्या जेवणाचा स्वाद घेण्यासाठी आपण जे भुकेलेले आहेत त्यांनी जायचं आहे. मात्र ज्यांची मॅच आहे त्यांनी जाऊ नका, कारण आपल्याला लवकरात लवकर हे सामने खेळवायचे आहेत. पाहूया दादा पुन्हा एकदा आपल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन आलेले आहेत, वैयक्तिक दुसरं षटक. पाहूया पुन्हा एकदा जयवीरू जोडी. जोराचा मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. डॉट बॉलची समाप्ती. पहिला चेंडू हा निर्धाव निघतोय दादा भोईर यांच्या. आपण पाहतोय आज 26 जानेवारी, तर गावदेवी साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ खिडोपाडा आयोजित आपण सामने पाहतोय KPL चे.
अति सुंदर आयोजन आपण पाहतोय. ग्राउंड पिच पाहू शकता आपण, अति सुंदर. तसेच आपण पाहतोय आज पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश शेठ भोईर यांचे सुपुत्र श्री कल्पेश सुरेश शेठ भोईर यांचा वाढदिवस आहे. तर आपल्या या सर्व आयोजनांकडून तसेच या टूर्नामेंट कडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा. तुम जियो हजारों साल और हम ये शुभेच्छा देते हैं कि शाम को कुछ हो जाए. तसेच संचिता 11चे सर्व खेळाडूंना विनंती आहे की समोर जो टेम्पोला बॅनर लावलेला आहे तिथे जायचं आहे. पाहूया पुन्हा एकदा मारलेला उंचावरून चेंडू, मात्र कोणताही झेल घेण्याचा प्रयत्न नाही. 3 धावा पूर्ण. सुंदर धावसंख्या आपण म्हणतो या चेंडूमध्ये. पहिलाच चेंडू आपण पाहतोय. चौथ्या वरचा पहिलाच चेंडू आणि धावसंख्या पोहोचली ती 40 वर. आपण पाहतोय चौथ्या षटकातील दुसरा चेंडू आणि मारा करतील ते मानव. बॅकफुटला मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅकफुटला. 4 धावांसाठी आणि धाव संख्या पोहोचली ती 44. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान. यादे 100 भेटतील का? जमा 200 रुपये जमा मानवसाठी. ओमकारेच्या बॉलिंगवर सुंदर असा मारला शिक्सा. आतापर्यंत 400 रुपये जमा झालेले मानवाच्या खात्यामध्ये. डीजे आपण पाहतोय आतापर्यंत धाव संख्या झाली ती हाफ सेंचुरी. 50 वरती पोहोचलेले मानवेच्या षटकाराने. पुन्हा एकदा पाहूया मानव वर्सेस बंटी. पुन्हा एकदा जोराचा मारलेला फटका, मात्र 1 बाउन्स. हातात बॉल आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. सुंदर थ्रो म्हणता येईल विजय उलवेकर यांचा. 1 धाव पूर्ण आणि शुभ आकडा म्हणू शकतो आपण. धाव संख्या पोहोचली ती 51. पुन्हा एकदा सुंदर आपण संधी पाहतोय सूरज भोईर यांच्याकडून. षटकार चौकारास 200 रुपयाचं पारितोषिक दोन्ही फलंदाजांना. रणधीर आता स्ट्रायकर आहे. पाहूया 200 रुपयाचा फटका मारतात की नाही. मारलेला आहे पण मात्र पाहूया 1 बाउन्स. हातात बॉल आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा पूर्ण. आता पाहूया शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटचा चेंडू पाहूया आपण काय होत आहे. आतापर्यंत 53 वर धाव संख्या पोहोचलेली आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आपण पाहतोय 55 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत.
स्कोर झालेला आहे 55. शेवटचं षटक शिल्लक. अतिशय सुंदर आपण धावसंख्या पाहतोय. गावदेवी प्रसन्न, ओम साईराम, ग्रामस्थ मंडल खिडूपाडा आयोजित खिडूपाडा प्रीमियर लीग 2024 आपण पाहतोय. KPL धमाका. आज शुक्रवार दिनांक 26/1/2024 एक दिवसीय सामना आपण पाहतोय. KPL गावासाठी आपण पाहतोय. एक दिवस गावासाठी गावदेवी साई स्पोर्ट खिडूपाडा यांच्याकडून आयोजित करण्यात आलेला आहे. तसंच शेवटचं षटक घेऊन आले विजय उलवेकर. पहिला चेंडू आणि बॅकफुटला मारलेला आहे. 1 बाउन्स 4 धावांसाठी. अंपायर आधी आपल्याला दर्शवत आहेत. आपण पाहतो सूरज भोईर यांनी आपल्याला षटकार चौकारासाठी 200 रुपये लावलेले आहेत. तर रन मानव याच्या बॅट मधून आतापर्यंत सूरज भोईर आणि सिद्धेश भोईर यांच्याकडून त्यांना आतापर्यंत 700 रुपये जमा झालेले आहेत. 500 रुपये जमा झालेले आहेत. आणि तसेच सूरज भोईर यांना विनंती आहे, तुम्ही 200 रुपये जमा करायचे आहेत. गुगल पे नको, 200 रुपये द्या. ओनली कॅश चालेल. इथे कोणताही QR कोड ठेवलेला नाहीये. दुसरा चेंडू सुद्धा मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं अंपायर बाद दर्शवतायत. आपण पाहतोय मानव परतलेला आहे, मात्र तब्बल त्याने 2-3 चौकार आणि 1 षटकार मारलेला आहे. तसेच त्याने 700 रुपये सुद्धा कमवलेले आहेत. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलेले आहेत. तर रोशन ठाकूर याने संधी षटकारात 500 रुपयात पण बीड होत आहेत. क्लीन बोल्ड रोशन ठाकूर. आणि पाहतोय करण ठाकूर आता उतरलेले आहेत. लड़कियां तो बहुत सी पड़ जाती है पर साला जिसको दिल चाहता है वही नखरे दिखाती है. पुन्हा एकदा विकेट हॅट्रिक साठी संधी आहे विजय उलवेकर यांना. अमर उलवेकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं बक्षीस त्यांना देण्यात येईल. आतापर्यंत 59 धावा झालेल्या आहेत आणि शेवटचे 3 चेंडू शिल्लक. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहूया. शेवटचे 3 चेंडू 59 धावा झालेले आहेत. सुंदर मारलेला चेंडू 1 बाउन्स सीमारेखा पार. करण आपलं खातं खोलतंय 4 धावेने. पाहूया दुसरा चेंडू करणसाठी. पुन्हा एकदा जोरात मारलेला चेंडू सीमारेखा पार. 6 धावांसाठी उत्कृष्ट फलंदाजी.
अच्छा है. चेंडू शोधायचा आहे, ऑल इंडर्सने जायचं आहे, चेंडू शोधून काढायचा आहे. बॉल दिले की इकडे दिले. आतापर्यंत आपण पाहतोय शेवटचा चेंडू शिल्लक, मात्र धाव संख्या पोहोचली ती 69 वर. जुना चेंडू नाहीये, तोच भेटला तर ठीक, नाही तर नवीन देण्यात येईल. पाहतोय खूप मोठा करण ठाकूर यांना या षटकारासाठी करण ठाकूर यांना विक्की फडके यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. अजून एक मारला तर 500 रुपयाचा पारितोषिक विक्की फडके यांच्याकडून 200 रुपये जमा झालेले आहेत. सुंदर आपण फलंदाजी पाहतोय करण ठाकूर यांच्याकडून. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेखा पार 6 धावांसाठी. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय करण ठाकूर यांच्याकडून. 700 रुपये कमवलेले आहेत. विकीला मात्र पुन्हा एकदा त्यांनी परत फिरवलेलं आहे. जाता जाता 500 रुपयाचं पारितोषिक आणि 700 रुपये मिळवले आहेत. तसेच सामना झाल्यावर आपण नक्कीच यायचंय. दोघांनी 700 रुपये मिळवलेले आहेत. कारण तसेच मानवीयाने कॅश नसल्यामुळे नंतर त्याला देण्यात येईल. उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय. आर्यन 11 आपण पाहतो. उत्कृष्ट फलंदाजी. तब्बल 75 धावा. सर्व उत्कृष्ट धावांचा डोंगर. 76 धावांची गरज. पाहूया प्रीत आर्यन 11 हे काढतायत की नाही. आपण पाहतोय मोठा धावांचा डोंगर आहे. प्रीत आर्यन 11 हे काढतायत की नाही. आपण पाहू शकता विठ्ठलाच्या पोहोच मध्ये उभा असलेला करण, ज्याने 3 चेंडू मध्ये 2 षटकार आणि 1 चौकार लगावलेला आहे. अंपायरांना विनंती आहे की सामना लवकरच चालू करायचा आहे, कारण आपल्याला लकी ड्रॉ सुद्धा करायचा आहे, ज्यामध्ये पहिले 3 हरलेले संघांमध्ये एक लकी ड्रॉ होईल. तो पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळेल त्याला. तर पुढील सामन्याची नाणेफेक होईल संचिता 11 उमेश भोईर कर्णधार. त्याचबरोबर विपक्ष टीम असेल क्रियांश 11 कर्णधार असेल अल्पेश भोईर. दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉससाठी यायचं आहे. तर या मॅचमध्ये धावा झाल्या तब्बल 75. 76 करून संघ विजय होईल का हा प्रश्नचिन्ह जरूर आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर प्रत्येक ओव्हरला दादा भोईरच्या पहिल्या ओव्हरमध्ये 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये सोनूच्या तब्बल 15 धावा, पुन्हा एकदा दादा भोईर 11 धावा, बंटीच्या षटकामध्ये तब्बल 18 आणि विजय उलवेकर यांच्या षटकामध्ये तब्बल 20 धावा. प्रत्येक ओव्हरमध्ये 10च्या वर धावा काढण्यात आलेल्या आहेत आणि या गोलंदाजीमध्ये जबरदस्त धुलाई झाली आहे. आणि इथे फलंदाजाचा विचार केला तर रणधीरने तब्बल नॉट आउट राहिले.
पहिला बॉल सुद्धा पेस केला आणि तब्बल 16 धावसंख्येचं योगदान दिलं आणि देवाने जबरदस्त फटकेबाजी आणि मानवने आणि शेवटच्या क्षणाला करणने फटकेबाजी केली. देवाला गोलंदाजीला पहिलं षटक, दुसऱ्या सत्रामधील दादा भोईर स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल बीमरला दिली दिशा, षटका. येस पंचाचा इशारा. 1/6 चौकार, 1+4 5 धावा पहिल्याच बॉलवर. SP. पहिल्याच बॉलवरती बिना बॉलच्या 5 धावा आलेल्या आहेत. 76 धावा जरी करायच्या असतील तर मात्र अशी गोलंदाजी केली तर मात्र या धावा सुद्धा चेस केल्या जाऊ शकतात. दादा भोईरच्या टीमने गेल्या वर्षी केपीएलची स्पर्धा जिंकली होती. आज खेळाडू जरी वेगळे असले तरी मात्र दादा भोईर आणि बंटी मात्र फलंदाजीला उतरलेत. पहिल्याच बॉलवरती चकवा ठोकला, त्यानंतर पुढचा बॉल दादा यांच्यासाठी. इथे मात्र स्पीडचा बॉल होता, अन्यथा दादा भोईरला मात्र मैदान सोडावं लागलं असतं. हा बॉल डॉट. या बॉलवरती जर विकेट गेली असती तर कदाचित हा संघ मात्र इथे प्रीत आरे रेवण संघ अडचणीमध्ये आला असता. पुढचा बॉल पुन्हा एकदा दादा गोलंदाज. देवाचा हा बॉल फेकून दिला, बिरकावून दिला चेंडू सीमा रेषा बाहेर. धमाकेदार सुरुवात करत असताना दादा भोईरच्या बॅटमधून आला षटकार. या मॅच मध्ये मात्र प्रत्येक गोलंदाजीची धुलाई झाली आहे, कारण दादा भोईरला जवळजवळ 2 षटकामध्ये 22 ठोकल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या तर तब्बल 20 ठोकल्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 धावा आल्या आहेत. पुढचा बॉल दादाचा हा फटका डीप मध्ये, अगदी जिथे भोजनाची व्यवस्था केली जाते तिथे ठोकला हा षटकार. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. जय श्रीराम. टॉस साठी दोन्ही कर्णधार आलेले आहेत. बदली कर्णधार आलेला आहे. बदली ड्रायव्हर पाहिला आपण, बदली कर्णधार आलेला आहे. उमेशच्या बदली तुषार भोईर हा कर्णधार आणि हा फटका दादाचा पसलाय का पाहायचा आहे आणि इथे विसावलाय तो मात्र क्षेत्ररक्षक मानव भोईरने हा ठेल टिपलाय. बेटे घणे लेवना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गारे बेटे हा मान जर बेटे घणे लेवना तू ठेके थँक यू डीजे. डॉन तन्ना अरे गारे. शंकुनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस जिंकलेला आहे संघ क्रियांश इलेव्हन. अल्पेश भोईर यांनी हा टॉस जिंकलेला आहे. भावेश ठाकूर हा फलंदाज मैदानामध्ये. मात्र जिथे इथे विकेट मिळाली आहे तिथे मात्र थोडासा अडचणीमध्ये आला प्रीत आर्यन इलेव्हन संघ, कारण दादा भोईरकडे क्षमता होती. या 76 जरी धावा झाल्या ना तरी मात्र पहिल्या बॉलपासून त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर इथे मात्र विकेट संपन्न सुद्धा केली. भावेश ठाकूर हा फलंदाज असणार आहे. समोर देवा आहे. 4 बॉल इथे कंप्लीट झालेले आहेत. 17 धावा कंप्लीट. अजूनही 2 बॉलवरती एखादा षटकार ठोकला तर मात्र प्रीत इलेव्हन संघाला सुद्धा संधी असेल. हा बॉल फेकून दिलाय भावेशच्या बॅट मधून. धमाकेदार सुरुवात. आल्या ठोकलाय षटकार. रंग सनाय रंग सनाय
भावेश चंद्रा 11 करून 22 ठाकूरच्या षटकारात 200 रुपये. पहा चंद्रा 11 किडुकपाडा संघाकडून बाबेसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. किडुकपाडा टीमचा यंगस्टर आहे आणि यंगस्टरने खऱ्या अर्थाने पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. अजून एक बॉल शिल्लक आहे. या बॉलवरती सिंगल कंप्लीट झाले आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल जरूर. 2 धावा या बॉलवरती. तिसरीचा प्रयत्न होईल का? 3 धावा सुद्धा इथे मात्र कंप्लीट झालेल्या आहेत. बंटी आणि भावेशच्या माध्यमातून 3 धावा या चेंडूवरती कंप्लीट झाला. संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे तब्बल 26 या धावसंख्येवरती. आता 4 ओव्हरमध्ये अजूनही 50 धावा करायच्या आहेत. मैदानावर ठाकूर बंधू आपल्याला पाहायला मिळतील ना. बंटी कोण आहे? बंटी भोईर आणि भावेशने ज्या प्रकारे इथे मात्र धावा कुठले, आता मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. एखादी शॉर्ट रन आहे की काय आणि 1 रन शॉर्ट देण्यात आली आहे. काय शॉर्ट रन आहे का? 1 धाव कमी करण्यात येईल. 25 धावा असतील या षटकामध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये 25 धावा झाल्या आहेत. अजूनही 51 धावा जरूर अपेक्षित आहेत. मात्र 51 धावा सुद्धा होऊ शकतील कारण पण मॅचमध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली आर्यन 11 संघाने तब्बल 75 धावा ठोकल्या. त्याला मात्र प्रत्युत्तर दाखल ज्या प्रकारे सुरुवात झाली आहे तब्बल एका षटकामध्ये 25 धावा कुठल्या इथे मात्र फलंदाजांनी. आणि आता षटक हाताळतोय गोलंदाज मानव. स्ट्राईकला पुन्हा एकदा भावेश आपल्याला पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्राईक यायला बंटी जो प्रथम फलंदाजीला आलाय त्याला स्ट्राईक अजून मिळाली नाही. मात्र ज्या प्रकारच्या धावा होत आहेत मैदानावरती प्रथम दादा भोईरने पटकेबाजी केली आणि नंतर भावेशने जी सुरुवात केली आहे षटकाराने या मॅचमध्ये मात्र अजूनही आमचं आव्हान जिवंत आहे हा दाखवून देण्याचा प्रयत्न त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 यंगस्टर आपल्या एकमेकांसमोर असतील. एका बाजूला भावेश तर दुसऱ्या बाजूला मानव गोलंदाजी करेल. भावेशचा हा पटका ऑन साईडला. इथे मात्र धावबाद होण्याचा धोका होऊ शकला असता. चेंडूपैकी थोडीशी लेट आणि ही धाव झाली कंप्लीट. 26 धावा धावपलकावरती पहिल्याच बॉलवरती आली सिंगल. 26 धावा झालेल्या आहेत. बरोबर 50 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. बंटीच्या बॅटमधून धावा आपल्याला पाहायला मिळाली नाहीत कारण बंटी प्रथम स्ट्राईकला आलाय. त्याच्या माध्यमातून क्रिकेट आता पाहायला मिळेल कशा प्रकारचा आहे. दादानी पटकेबाजी चांगली केली. भावेशने सुरुवाती चांगली केली. आता पाहायचं आहे बंटीचा तडाखा कशा प्रकारे असेल. हेलिकॉप्टर उडवलाय अगदी एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू ट्रॅव्हल झाला. सीमारेषेलगत फील्ड केला गेला. त्याच दरम्यान आल्या अजूनही 2 धावा. 2 धावांनी सांघिक धावपलक 28 वरती. मॅच मात्र आता पाहायला मिळते खूप रंगतदार अवस्थेमध्ये कारण मागची मॅच आपण पाहिली ना तर फक्त 52 धावा करायच्या होत्या. त्यामध्ये 2 धावांनी पराभूत व्हावं लागलं मुंबई इंडियन्स संघाला. त्यानंतर मात्र ही मॅच आपल्याला पाहायला मिळते 75 धावा केल्या आणि 76 चेस करत असताना बंटीच्या बॅटमधून ऑन साईडला सीमारेषा बाहेर लॉंग लेग सीमा रेषा बाहेर जात असताना चेंडूला पाहतो. 1 बाउन्सचा आलाय चौकार. चौकाराने 32 धावा संख्या धावपलकावर नोंदवली आहे. पुढचा बॉल बॅटची आउटरेत लागली जरूर मात्र चेंडू गेला लॉंग स्टॉप रिझन मध्ये सीमारेषा बाहेर. बंटीच्या बॅट मधून लगातार दुसरा चौकार. तुम्ही नादच केलाय थेट ओ सेट तुम्ही माणूस हायलाय ग्रेट. लाजवाब फटकेबाजी केली आहे. दादा नंतर भावेश त्यानंतर बंटी प्रत्येक बॉलवरती बाउंड्री घेण्याची कामगिरी करत असताना पुढच्या बॉलवरती सुद्धा चांगला स्ट्रोक आहे. कव्हर मध्ये क्षेत्रक्षेत्र जरूर आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय मात्र चेंडू गेला नाही. मात्र अडवला गेला जरूर. 2 धावसंख्या अजूनही नोंदवली जाते. त्याच दरम्यान धावा होत आहेत त्या मात्र तब्बल 38 धावा. चेंडू आहेत आतापर्यंत नानोच्या या षटकामध्ये 5 चेंडू फेकले गेलेत. अजूनही अपेक्षा असेल 5 बॉल झालेले अंतिम 1 चेंडू शिल्लक आहे. अडतीस धावा धावपलकावरती आहेत. 76 बनवायच्या आहेत आणि या 76 ला मात्र चेस करत असताना सुरुवात काय लाजवाब झाली आहे.
अजून एक चेंडू शिल्लक. बंटी स्ट्रायकिंग एला आणि पुढचा बॉल पुलर लेनचा होता. या बॉलवरती मात्र सिंगल तर झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला गेला नाही. पंचांकडे दाद मागितली होती, मात्र इथे चेंडू या ठिकाणी फेअर डिलिव्हरी. एक धाव कंप्लीट. धावसंख्या झालेली आहे 39. अजून धाव होईल समजा. ती थर्ड अंपर मागितलंय का? नाही नाही ना, थर्ड अंपर कोणालाच नाही. पा विनंती असेल, थर्ड अंपर कोणालाच दिला जाणार नाही. आपल्या गावच्या घरच्या मॅच आहेत, त्याच्यामुळे थर्ड अंपर किंवा लेग बायच्या स्वरूपात आपल्याला पहिल्यांदा आउट मिळणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. 39 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही किती पाहिजे आता? 37 का 38 पाहिजे असेल. अजून 38 पाहिजे. मग 39 37 किती पाहिजे? 39 झालेले आहेत. 18 बॉल वरती आवश्यकता अजूनही असेल. 18 बॉल 37ची आवश्यकता आहे. ऋतिक गोंधली गोलंदाजीला आलाय, मात्र जी पटकेबाजी भावेशने केली, 9 धावसंख्या भावेशची आहे. बंटी तब्बल 11 धावसंख्येवरती, सॉरी 13 धावसंख्येवरती. मात्र तो प्रयत्न राहिला ना, कमी बॉलमध्ये जास्त धावा, अशा प्रकारचं समीकरण आवश्यक होतं आणि ते पूर्ण करत असताना धावफलकावर धावा लागल्या तर तब्बल 39 धावा 3च षटकामध्ये, सॉरी 2च षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. जबरदस्त फलंदाजी. आता 3 षटकामध्ये 37 करायचे आहेत. मॅच मात्र आवाक्यामध्ये आली आहे. गोलंदाजाचा हा बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न इथे ऑनसाइडला. अजून एक तडाखा चांगला होता, मात्र चेंडू अडवला गेला. त्याच दरम्यान आल्या 2 धावा, 1 धाव. ऋतिक गोंधली गोलंदाजीला येत असताना पाहायला मिळतोय. बंटीला मागचा बॉल पाहिला तर खऱ्या अर्थाने पुलर लेनचा होता मागच्या ओव्हरचा, त्या बॉलवरती फक्त सिंगल आली. आणि त्यानंतर अजून एक 40 धावा झालेल्या आहेत. अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. भावेश ज्या प्रकारची बॅटिंग करतोय, प्रीत आर्यन 11 संघाला मात्र आशा असेल त्याच्याकडून की त्याने मात्र या विजयामध्ये एक मोलाचं कामगिरी करावी. आणि हा बॉल मात्र इथे वाईटचा इशारा पंचांचा, स्किड झाला यष्टीरक्षकाकडून, तिथे चुकी झाली आणि चुकीने मात्र अजूनही 2 धावा कंप्लीट होत असताना वाईट +2 3 धावा इथे मात्र जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पडली 3 धावांनी तब्बल 43 या धावसंख्येवर. आपण धावांची इन्व्हेस्टमेंट भरपूर केलेली आहे, मात्र अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं तरी या धावा सुद्धा कमी पडू शकतील. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण यावेळेस आर्यन 11 रणधीर भोईर यांच्या संघाचं आपल्याला पाहायला मिळतंय. जरी 76 धावा चेस करायच्या असल्या तरी जी सुरुवात झाली आहे इथे मात्र खऱ्या अर्थाने आपण पाहतो प्रीत आर्यन संघाची लाजवाब सुरुवात झाली आहे. पटका पसलाय जरूर, ज्या प्रकारचा पटका कन्वर्ट केला होता, बॅट फिरली होती, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. हा बॉल डॉट येतो. धावसंख्या स्थिरावली आहे, ती मात्र 43 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज ऋतिक समोर, भावेश चकवलंय आणि या बॉलवरती नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. ओव्हर द लाईन हा नो बॉल. पुढचा बॉल असेल प्री हिट आणि ही धावी जोडली जाते धावसंख्येमध्ये. धावसंख्या होईल फलंदाजी ते बाद झाला या बॉलवरती. थँक्यू डीजे. भावेश ठाकूर चांगली बॅटिंग करत होता आणि ज्या प्रकारे टीम आपण पाहतोय संचिता 11 उमेश भोईर यांची टीम, त्यांचं फोटो सेशन चालू आहे. आपण पाहतोय त्यांचा ऑरेंज कलरचा टी शर्ट आपण पाहतोय. उमेश भोईर यांचा संघ संचिता 11, मिलिंद ठाकूर ओनर आहेत, त्यांचा संघ आपण समोरच्या दिशेने पाहतोय. आता मात्र नवीन फलंदाज सोनू गेलाय.
सोनूवर भरोसा आहे मला वाटतं दादा भोईर यांचा आणि त्याला पाठवले आले मैदानामध्ये. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा पुढचा संपर्क नाही. आत्ता मात्र या ठिकाणी चांगल्या लाईनमध्ये गोलंदाजी पाहायला मिळते ऋतिक याची, कारण जिथं प्रेशर आणलं होतं भावेशने, भावेश ज्या प्रकारे बाद झाला आणि त्यानंतर मात्र 44 धावसंख्येवरती इथे 2 विकेट्स मात्र मैदानातून बाहेर झाल्यात. सोनूचा पुढचा फटका मात्र पचलाय. सोनूची बॅटिंग मात्र या ठिकाणी अजिबात आपल्याला चांगली पाहायला मिळत नाही, कारण मैदानावरती गेल्या गेल्या भावेशने मात्र चौकार षटकार ठोकले. बंटीने सुद्धा चांगली सुरुवात केली, मात्र सोनूला तू सुरुवात करता आली नाही. 2 बॉल डॉट घालवलेत. आता मॅचमध्ये इथे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. मॅचमध्ये आपल्या टीमला कमबॅक करायचं असेल तर पुढच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक ठोकावा लागेल. 1 धाव कंप्लीट. 45 धावा आतापर्यंत मैदानावरती झालेल्या आहेत. अजून 1 चेंडू आणि 2 षटकं बाकी आहेत. 13 बॉलवरती आवश्यकता आहे तब्बल 31 धावांची. मात्र या मॅच ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने फक्त धावा दिल्या त्या 6 धावा. चांगला स्ट्रोक, कॅच किचे ती मात्र षटकार जाईल पाहायचंय मैदानावरती. हा बॉल स्किड झालाय आणि गेलाय मैदानाच्या बाहेर. चौकार. बाण नजरात लागे होली, अवतरली सुंदर, रंगी गती रंगोली, सांस शिवार आली होली, सूर ताला आवाज झालेला आहे तब्बल 49 आणि आवश्यकता आहे ती मात्र 27 धावांची. आणि झेड सोडला मागच्या जवालवरती आधी आणि ड्रिंक्स वाली मैदानामध्ये गेली आहे. शौर्य भोईर हा मात्र मैदानामध्ये गेलेला आहे ड्रिंक्स टॉली घेऊन. भगवा ध्वज आपण पाहतो श्रीरामांचा आणि तिरंगा. एक ड्रिंक्स टॉली आपण पाहतो. एक केपील मध्ये एक वेगळी संकल्पना पाहायला मिळते. ड्रिंक्स टॉली मैदानाच्या बाहेर आलेली आहे. आवश्यकता असेल 12 बॉलवरती 27 धावांची. थोडासा टर्न मिळत नाही मैदानावरती. बाटली हातामध्ये आहे. फलंदाज बंटी आणि सोनू आहे. दादा आणि भावेश मैदानातून बाहेर जात असताना सोनू आणि बंटीने मोर्चा सांभाळलाय जरूर. मात्र मानव ज्याने मात्र आपल्या षटकामध्ये 14 धावा दिल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये देवाने तब्बल 25 धावसंख्येत 12 मध्ये 27 ची आवश्यकता आहे. इथे मात्र गोलंदाजांचं वर्चस्व असेल की फलंदाज आर्यन 11 की प्रीत आर्यन 11 या संघामध्ये चालू असलेला हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र ज्या प्रकारची लढत मागच्या ओव्हरमध्ये दिली, खऱ्या अर्थाने चांगलं षटक फेकलं. 2 फलंदाजी बाद केले आणि ऋतिकने मात्र चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या बॉलवरती मिसफिल्डचा चौकार आणि फलंदाजही बाद होण्याची संधी होती. मानवने पहिल्या षटकामध्ये 14 धावा दिलेल्या आहेत जरूर. मात्र सोनू ज्या प्रकारे बॅटिंग करतोय, आतापर्यंत 4 बॉल केलेत, फक्त 1 धाव काढले. सेम बॅट फिरवण्याचं काम करतोय, कारण पद्धत आली ते फुटक खूप महत्त्वाचं असतं. ऑफस्टिकच्या बॉलला थोडासा फ्रंट फुटला जायची गरज होती, मात्र तशा प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळत नाही. त्याने मात्र 4 बॉलवरती फक्त 1 धाव काढली आहे. पुढचा बॉल मानवचा आहे पुन्हा एकदा सोनूसाठी. हा पटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने मात्र क्लिअर केलं क्षेत्र आणि हा चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. बॉल शिल्लक आहेत 9. 9-19 समीकरण आहे. मात्र मैदानावरती
मानव आणि सोनू मध्ये चालू असलेली ही लढाई आपण पाहतो मैदानावरती. 2 मारलेल्या आहेत. तिसरा चौकार येईल का? बॅटची लीडिंग आहे. स्वतः कर्णधार मैदानावरती झेल घेत असताना रणधीर भोईरने टिपला हा झेल आणि समाप्त झालाय खेळ सोनूचा. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन मैं हूं कौन मैं हूं कौन. थँक्यू विजय उलवेकर मैदानामध्ये आपल्या षटकामध्ये 20 दिल्या होत्या. आता मात्र 19 बनवायच्या आहेत 8 बॉलवरती. मागच्या मॅच पण सुद्धा असंच समीकरण आलं होतं जिथे मात्र शेवटच्या 8 बॉलवरती 16 बनवायच्या होत्या आणि तिथे मात्र बनल्या गेल्या नव्हत्या. आता मात्र 8 बॉलवरती 19 बनवायच्या आहेत. किती चेंडू या ठिकाणी असणार आहेत. 8 बॉलवरती कशा प्रकारे क्रिकेट असेल मैदानावरती. विजय उलवेकर नॉन स्ट्राईक एलला बंटे आहे. पुढचा बॉल मानवचा असेल. या 2 बॉलवरती एखादा षटकार आला तर मॅच मात्र पूर्णपणे जिंकू शकेल आपल्या संघाच्या बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने. मात्र पुढील बॉल जर निर्धाव आले तर मात्र गोलंदाजी करणारा संघ वर्चस्व राखेल. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक कव्हरच्या दिशेने झेल टिपण्याची संधी आहे. मात्र 2 बाउन्सने चेंडू फील्ड करत असताना इथे अजून एक चौकार सोडलाय. कोण आहे तो? करण ठाकूरने षटकार जरूर ठोकले मात्र आतापर्यंत 2 चौकार दिलेत त्याने. तब्बल 61 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 15ची आवश्यकता आहे. येणारे बॉल असणार आहेत 7. शेवटचा बॉल शिल्लक आहे मानवच्या या षटकामध्ये. जबरदस्त धुलाई जरूर झाली. हा बॉल सुद्धा थर्डमॅनच्या दिशेने जातोय. शतरक्षक चेंडूच्या मागे. चेंडू गेलाय पुढे आणि आला हा चौकार. या षटकामध्ये तब्बल आपण धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा 4 चौकार या ओव्हरमध्ये आले. आता आवश्यकता असेल येणारे बॉल असणारे 6. फक्त 11 धावांची गरज असणार आहे. 76 धावा करायच्या होत्या आणि 76 धावांना चेस करत असताना आतापर्यंत तब्बल कुठल्या गेल्या आहेत त्या मात्र 65 धावा. विजय उलवेकर आपल्या षटकामध्ये 20 दिल्या होत्या. आतापर्यंत 8 बनवल्या आहेत. त्याला मॅच स्टार्ट करायचे आहे. शेवटचे षटक पहा. क्रियांश 11 संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण डीजेच्या बाजूच्या दिशेने यायचं आहे. आपला कर्णधार आपल्याला विनंती करत आहे. क्रियांश 11 या संघाच्या सर्व खेळाडूंनी यायचं आहे. जवळजवळ प्रत्येक संघामध्ये 18 खेळाडू आहेत. मात्र सर्व खेळाडूंची उपस्थिती अनिवार्य असणार आहे. स्ट्राईक असेल बंटी भोईर याच्या खात्यामध्ये. गोलंदाजच्या मार्गवर रणधीर भोईर आणि विजय उलवेकर 2 चौकार टोकून 8 या धावसंख्येवरती. आता 6 बॉल 11ची आवश्यकता. लगेच फिल्डिंग लावून घेऊन मॅच स्टार्ट करायची आहे. शहात्तर धावा करत असताना इथे मात्र पूर्णपणे प्रेशरमध्ये आणले खऱ्या अर्थाने आर्यन 11 या संघाला. कारण ज्या प्रकारची बॅटिंग आपण पाहतो मैदानावरती प्रत्येक फलंदाजाने चांगली फलंदाजी दाखवली आहे. योगदान खूप मोठं नसलं तरी प्रत्येक फलंदाजाने ज्या प्रकारचे चौकार षटकार टोकलेत आणि त्याचमुळे या धावा सुद्धा चेस करण्यासाठी आता मात्र फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. पहिले 2 बॉल खूप महत्त्वाचे असणार आहेत. विकेट त्याला मिळवण्याची गरज आहे रणधीर भोईरला. मात्र बंटी भोईर ज्या प्रकारची फलंदाजी साकारली आतापर्यंत इथे मात्र आवश्यकता असेल त्याला 11 धावांची. पहिलाच बॉल फ्लिक करत असताना इथे मात्र मानव चेंडू खाली आणि तिथेही सुटला झेल. झेल सुटलेत आणि इथे सिंगल झाली आहे कंप्लीट. बंटी राहिला चेंडूकडे पाहत. त्या दिशेने खऱ्या अर्थाने कुठेतरी झेल सुटतायत. चेंडूही हातामधून सुटतायत. त्या दिशेने बऱ्याच धावा
आपल्याला देताना पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक असतील मानव होते ते झेल सुटला, त्याच दिशेने मात्र फटका लगावण्याचा प्रयत्न केला गेला होता. करण पुन्हा एकदा लॉंग लेसच्या सीमारेषे जवळ जातं. जवळ 50-60 पावलांचा रनअप त्याला करावा लागला. दमला बिचारा करण. आता मात्र 5 बॉल 10 ची आवश्यकता आहे. चला मॅच ऍड करायचं आहे, रिदम तोडू नका. 5 बॉल 10 ची आवश्यकता. पुढचा बॉल रणधीर. पुढल्या बॉल वरती चकवलं होतं मात्र धावबादचा धोका आणि इथे पंचांचा इशारा. विजय हुलवेकर रनआउटच्या स्वरूपात होतील बाद. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. दोन चेंडूमध्ये 9 धावांची गरज. आणि वाईट चेंडू. काय झालंय मैदानावरती जिथं मात्र प्रेशर होतं वाढलाय. वाईड बॉल. भरपूर नाराज झालेले आहेत रणधीर भोईर. हा बॉल मात्र वाईड गेल्यानंतर 2 बॉल वरती 8 धावांची गरज. 6 बॉल वरती 11ची आवश्यकता होती. रणधीर भोईरनं जबरदस्त गोलंदाजी साकारत असताना आता मात्र 2 बॉल वरती 8 धावांची आवश्यकता. बंटी भोईर समोर असेल. रणधीर भोईर कोण ठोकेल चौकार षटकार. मात्र या ठिकाणी बॉल आला डॉट आणि मॅच मात्र खऱ्या अर्थाने घशातून हात घालून मैदानातून या ठिकाणी ज्या प्रकारे मॅच काढली रणधीर भोईरनं, जबरदस्त गोलंदाजी. 6 वरती 11ची गरज होती आणि अशा परिस्थितीमध्ये मॅच काढली खऱ्या अर्थाने ती मात्र रणधीर भोईरने. खऱ्या अर्थाने जुना कर्णधार जुना खेळाडू का असतो, जुनं ते सोनं कशा प्रकारे असतं ते दाखवून दिलंय. आणि मैदानावरती ज्या प्रकारची गोलंदाजी साकारली, एखादा खराब चेंडूच वाचू शकेल यावेळेस प्रीत आर्यन संघाला. इथे मात्र कंपल्सरी चषक असताना 8 धावा करायच्या आहेत. तर मिस झालाय बॉल आणि 7 धावांनी संघ झालाय विजयी. आर्यन 11 रणधीर भोईर यांचा संघ, देवीदास भोईर यांचा संघ विजय प्रस्थापित करतोय. 8 धावा डिपेंड करत असताना फक्त धावा दिल्या त्या मात्र 2, 3
आणि 7 धावांनी संघाला दिला विजय मिळवून.